ही सर्व माहिती सांगण्यामागचा उद्देश आहे की जी आपल्या शहराची गरज आहे त्यात नक्की किती कमतरता सद्यस्थितीला आहे, ही कमतरता का घडलेली आहे हे सुद्धा आपल्यासमोर मला या ठिकाणी सांगायचं आहे। आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी 2009 पासून या संदर्भात पाठपुरावा करत असताना सिडकोकडे, MIDCकडे, वेगवेगळ्या ज्या प्रशासकीय संस्था आहेत यांच्याकडे मीटिंग्स घेतल्या आणि कोण कोण पाणी पुरवतं यांच्याकडे आपण आपल्या शहराकरता पाण्याचा साठा किती आहे हे नेहमी तपासून पाहिलं। त्यात आपल्याला जाणवलं की आपल्याला MGPकडनं मिळणारं पाणी जे आहे किंवा MIDCकडून मिळणारं पाणी आहे ह्याच्यामध्ये तफावत आहे। 2015 साली ह्या सर्व पाठपुरावा केल्यानंतर आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी भूमिका घेतली की नवी मुंबई महानगरपालिकेने या ठिकाणी जे ॲग्रीमेंट झालेलं आहे त्याच्यानुसार 15 MLD पाणी देणं गरजेचं होतं खारघरला। नंतर कामोठ्याला ते पाणी द्यायला लागले, त्याच्या बदल्यामध्ये आपण हेटवणेवरचं पाणी नवी मुंबईला द्यायला लागलो। पाण्याची एक्सचेंज या ठिकाणी आपण करून घेतली तात्पुरती ॲडजस्टमेंट म्हणून, परंतु खारघरला ज्या वेळेला नवी मुंबई महानगरपालिका 1 आणि 2 MLD पाणी देत होती त्यावेळेला खारघरला आता जे नगरसेवक आहेत ते सर्व आणि खारघरचे सर्व पदाधिकारी यांनी सलग 15 दिवस या ठिकाणी आंदोलन केलं होतं, याच टाकीच्या बाहेर आंदोलन केलं होतं। या आंदोलनाच्या माध्यमातून नवी मुंबईवरती आपण दबाव तयार केला आणि आज ते 15 MLD पाणी जे आहे ते नवी मुंबई महानगरपालिकेकडून मिळत आहे।